नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत वयोवृद्धांपर्यंत, बाळांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी पौष्टिक असं नाचणी सत्व घरी कसं करायचं. त्यासाठी 1 किलो मी नाचणी घेतली आहे आणि ती 2 ते 3 वेळा स्वच्छ अशी पाण्यामध्ये धुवून घेतली आहे, कारण त्यामध्ये भरपूर कचरा आणि धूळ असे बारीक सारीक कण होते, ते सगळे आपण स्वच्छ करून घेतले आणि पाण्यामध्ये आपण एक 7 ते 8 तास भिजवून ठेवले आहे. अशा प्रकारे ही 7 ते 8 तास नाचणी भिजल्यानंतर अशी टम्म फुगून वरती येते आणि फेस येतो. तर आपण एका चाळणीमध्ये हे जे पाणी आहे ते सगळं काढून घ्यायचं आहे, निथळून घ्यायचं आहे. आणि असं निथळून घेतल्यानंतर ही जी नाचणी आहे ती एका स्वच्छ कापडामध्ये बांधून घ्यायची आहे आणि रात्रभर ही अशीच कापडामध्ये बांधून ती झाकून ठेवायची आहे. आपल्याला याला छान असे मोड आणायचे आहेत, त्यामुळे त्यातला जो पौष्टिकपणा आहे, त्याचे गुणधर्म आहेत, ते आणखी वाढायला मदत होते. तर अशा प्रकारे रात्रभर भिजवल्यानंतर, रात्रभर कापडामध्ये बांधून ठेवल्यानंतर किती छान असे मोड आलेले आहेत नाचणीला. नाचणीमध्ये कॅल्शियम आणि लोहासारखे खूप सारे गुणधर्म असतात, जे की आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहेत. तर हे मोड आल्यानंतर ही नाचणी मी एका सुक्या कापडावर वाळवली. थोड्याशा उन्हात दिवसभर वाळवल्यानंतर ही जेव्हा पूर्णपणे वाळून घेतल्यानंतर आपण एका कढईमध्ये मंद आचेवर या नाचणीला एक 7 ते 8 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे, कारण नाचणी ही लवकर जळते. तर अशा प्रकारे मी छान अशी भाजून घेतल्यानंतर ती थंड केली आहे आणि गिरणीमध्ये दळून आणली आणि एका हवाबंद डब्यात भरून ठेवली. खूप दिवस हे नाचणी सत्व टिकते. तर आता आपण रेसिपी करूयात. तर त्यासाठी मी इथे 4 चमचे कढईमध्ये नाचणीचं पीठ घेतलं आहे आणि ते मंद आचेवर भाजून घेते आहे. सतत हलवत राहायचे, नाही तर खाली तेल लागू शकतं. त्यामुळे भाजून छान घेतल्यानंतर पुन्हा कढईमध्ये 1 ते 2 चमचे तूप मी टाकले आणि पुन्हा या तुपामध्ये ते भाजून घेतलेलं जे पीठ आहे ते या तुपामध्ये मी पुन्हा परतून घेते आहे. छान असं आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे. तर अशा प्रकारे खरपूस भाजून घेतल्यानंतर यामध्ये पाणी टाकलं आहे. पाणी टाकून आपल्याला ती ढवळून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला गुठळी होऊ द्यायची नाही आहे, त्यामुळे ते सतत ढवळत राहायचं आहे. आपल्याला जसं हवं तेवढं पाणी टाकायचं आहे आणि तुम्हाला जसं आवडत असेल त्याप्रमाणे गूळ किंवा साखर यामध्ये चवीसाठी, गोडीसाठी टाकायची आहे. लहान मुलांना जर देत असाल, बाळांना, तर यामध्ये गूळ ॲड करा आणि ड्रायफ्रूटमुळे गोडपणा येतो. तर तुम्ही यामध्ये फळाची प्युरीसुद्धा ॲड करू शकता लहान बाळांसाठी. तर अशा प्रकारे हे शिजवून घेतल्यानंतर मी यामध्ये ड्रायफ्रूटची पावडर मिक्स करते आहे आणि हे छानपैकी ढवळून घ्यायचे, छानपैकी हलवून घ्यायचे, तुम्हाला जसं घट्ट पातळ हवं असेल तशा. तर अशा प्रकारे आपलं हे नाचणी सत्व, घरगुती नाचणी सत्व तयार आहे खाण्यासाठी. खूपच पौष्टिक असं आहे. नक्की ट्राय करा. धन्यवाद.